नमस्कार. थोड्याशा विश्रांतीनंतर आपण परत पुढच्या भागाकडे, भगवंतांच्या वामन अवतारातल्या पुढच्या भागाकडे वळत आहोत. बळीराजानी ज्यावेळेला भगवंतांचा आवाज, भगवान वामनांचा आवाज सगळ्या ब्रह्मांडामध्ये घुमला, त्यावेळेला बळीराजाने हात जोडले, त्याच्या डोळ्यामध्ये भक्तीचे अश्रू होते. तो भगवंतांना म्हणाला, भगवान योग्यच आहे, आपण योग्यच म्हणत आहात. मी आपल्याला 3 पावले जमीन देण्याचे वचन दिलेले होते. आता माझ्याकडे तर काहीच उरलेले नाहीये. माझे राज्य गेले, माझे वैभव गेले, माझी संपत्ती गेली. पण भगवंत, माझ्याकडे अजून एक गोष्ट शिल्लक आहे, मी स्वतः. म्हणून आपले तिसरे पाऊल आपण माझ्या मस्तकावर ठेवा. माझा देह, माझा अभिमान, माझे अस्तित्व आणि माझा अहंकार मी सगळे आपल्या चरणावर अर्पण करतो. यापूर्वीच्याही बऱ्याच भागांमध्ये मी आपल्याला सांगितलेले होते की आपण जर आपला अहंकार किंवा आपला मान अभिमानाच्या ज्या काही कल्पना आहेत त्या, आपला गर्व जर आपण भगवंतांच्या चरणावर अर्पण केला तर खरंच आपल्या जगण्यामध्ये किंवा आपल्या वागण्यामध्ये आपल्याला एक वेगळा फरक जाणवायला लागतो. छोटा छोटासा प्रयत्न करून बघा. एकदम तर होणं शक्य नाहीये आपल्याला, पण आपण जर थोड्याने प्रयत्न करायला लागलो की जे काही आपल्याला एखाद्या वेळेस आपल्या कुठल्या घटनेचा किंवा कुठल्या गोष्टीचा आपल्याला खूप राग आला किंवा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली, त्या क्षणी रिॲक्ट न होता किंवा न बोलता आपण भगवंतासमोर गेलो आणि भगवंतासमोर सांगितलं की आता हा माझ्या मनामध्ये मला हा राग आलेला आहे किंवा मला जे काही झालेलं आहे हे मी सगळं तुझ्या चरणावर अर्पण करतो किंवा करते. आणि त्या क्षणी जर आपण शांत बसलात तर पुढचे अनेक वाद, अनेक संकट, अनेक गोष्टी टळतात. हे वाक्य ज्या वेळेला बलिराजाने हे वाक्य ज्या वेळेला म्हटले की हा माझ्या मस्तकावर आपले तिसरे पाऊल ठेवा, त्यावेळेला हे त्याचे शब्द, हे त्याचे वाक्य ऐकल्याबरोबर सगळे ब्रह्मांड शांत झाले, स्तब्ध झाले. हा आवाज एका पराभूत राजाचा नव्हता, तर हा एका खऱ्या भक्ताचा आवाज होता, ज्याने सगळे काही गमावले होते पण भगवंतांना मिळवलेले होते. भगवान त्रिविक्रम त्याचे हे वाक्य ऐकून प्रसन्न झाले. त्यांनी आपले तिसरे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवले. त्या क्षणी, ज्या क्षणी भगवंतांचे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवले गेले, बळीराजाच्या मनामध्ये असलेला सूक्ष्म जो राहिलेला उरला सुरला अहंकार तो देखील पूर्णपणे नष्ट झाला. त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंता व्यतिरिक्त काहीही उरले नाही. बाहेरून पाहता जर असं नुसतं त्याच्याकडे बघितलं तर तो एक पराभूत राजा वाटेल आपल्याला, पण आध्यात्मिक दृष्ट्या तो अत्यंत विजयी झालेला होता. जग जिंकणारा, पूर्ण त्रैलोक्य ज्याने जिंकलेलं होतं तो राजा त्या दिवशी स्वतःवर विजय मिळवत होता. आणि स्वतःवर विजय ज्या दिवशी तुम्हाला मिळवता येईल त्या दिवशी संपूर्ण विश्व जिंकल्यासारखे तुम्ही व्हाल. तुम्ही सगळे विश्व जिंकाल ज्या दिवशी तुम्ही स्वतःला जिंकाल, स्वतःवर विजय मिळवाल. हे थोडेसे आपल्यासाठी खरंच खूप अवघड आहे, कारण तेवढी पात्रता आपणच निर्माण आपल्यात केलेली नाही. आपण ह्या सगळ्या मोहमायेमध्ये आपण एवढे अडकून पडलेलो आहोत की आपण याकडे दुर्लक्ष करत आहोत पूर्णपणे. पण खरंच आता ही एक वेळ आलेली आहे की हळूहळू आपण या गोष्टींकडे बारकाईने बघणे आणि यामध्ये, या दृष्टीने आपल्यामध्ये बदल करणे. याच वेळी एक विलक्षण प्रसंग घडला. भगवानांचे परमभक्त, किती सुंदर. म्हणून मी आपल्याला सांगितलं की हे भाग मला थोडेसे मोठे का करावे लागले, तर ढोबळ मनानी कथा जी प्रत्येकाला माहिती असायची इथपर्यंतच की त्याच्या मस्तकावर, बलिराजाच्या मस्तकावर पाय दिला आणि बलिराजा पाताळ लोकामध्ये गेला, संपलं, इथेच वामन अवतार संपला. पण यानंतरही काही घटना घडलेल्या आहेत, त्या बऱ्याच वेळेला फार कमी सांगितल्या जातात, बहुतांशी त्या सांगितल्या जात नाहीत. याच वेळी एक विलक्षण प्रसंग तिथे घडला. भगवंतांचे परमभक्त प्रल्हाद महाराज तिथे आले. म्हणजे बलिराजाचे आजोबा प्रत्यक्ष तिथे आले
आपल्या नातवाचे हे दिव्य समर्पण त्यांना बघून त्यांचे हृदय अत्यंत आनंदाने भरून आले. त्यांनी भगवंतांना नमस्कार केला आणि बळीराजाकडे प्रेमाने पाहत ते म्हणाले, बली, तू आज खऱ्या अर्थाने धन्य झालास. भगवंताने तुझ्याकडून राज्य घेतले, पण तुला स्वतःची प्राप्ती करून दिलेली आहे. म्हणजे तू कोण आहेस हे तुला भगवंतानी जाणवून दिलेले आहे. प्रल्हाद महाराज पुढे भगवंतांना म्हणाले, प्रभो, आपण माझ्या नातवावर अशीच अपरंपार कृपा केलेली आहे. आपण जी माझ्या नातवावर अपरंपार कृपा केली आहे, अनेकांना आपण संपत्ती देता, वैभव देता, ऐश्वर्य देता, पण आपण बळीराजाला, माझ्या नातवाला स्वतःची भक्ती दिली आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये आपण स्वतःबद्दल म्हणजे भगवंताबद्दल अपार भक्ती निर्माण केलेली आहे. हे ऐकून भगवान विष्णू प्रसन्न झाले. ते बळीराजाला म्हणाले, बळी, तू माझी सगळ्यात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहेस. संपत्ती गेली, राज्य गेले, गुरुनी तुला विरोध केला, गुरुनी तुला शाप दिला, तरीही तू सत्य सोडले नाहीस. तू दिलेले वचन पाळलेस, म्हणून मी आज तुला एक वरदान देत आहे, जे देवतांना देखील कधी मिळत नाही. त्यानंतर भगवंतानी बळीराजाला सुतल लोकाचे राज्य प्रदान केले. आता येथे एक महत्वाची गोष्ट आता आपण समजून घेतली पाहिजे. ज्यांना माहिती असेल, इथपर्यंत कथा जर ज्यांना माहिती असेल तर त्यांना ती कथा समजायला सोपी गेली असेल. आता पुढे सुतल लोकामध्ये पाताळात गेला, बळीराजाला पाताळात डोक्यावर पाय, मस्तकावर पाय दिला आणि बळीराजा पाताळात गेला, असं इथपर्यंत लोकांना माहिती असतं. तर पाताळ म्हणण्याच्या ऐवजी आपण त्याला सुतल म्हटलं पाहिजे. अनेक लोकांना असे वाटते की पाताळ म्हणजे जी पाताळात गेलं, पाताळात नाही, सुतल लोक. बऱ्याच जणांना सुतल लोक म्हणजे देखील नरक वाटतो किंवा शिक्षा मिळण्याचे ठिकाण असे वाटते. म्हणूनच हे थोडासा हा भाग सविस्तर, म्हणजे मी प्रत्येक भागामध्येच असं करत आहे, पण पुराणामध्ये तसे वर्णन नाही. सुतल म्हणजे नरक नाही. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पृथ्वीच्या खाली 7 अधोलोक सांगितलेले आहेत. अजून पृथ्वीच्या खाली 7 अधोलोक आहेत. ते कोणते कोणते ते मी सांगते. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ. हे 7ही लोक नरक नाहीत. अनेक अधोलोक अत्यंत वैभवशाली आणि दिव्य आहेत. सुतल लोक हा त्यापैकी 3रा लोक आहे. श्रीमद भागवतामध्ये असे वर्णन आहे की भगवंतानी स्वतः बळीराजासाठी सुतल लोक अत्यंत सुंदर, समृद्ध आणि सुरक्षित बनवलेला होता. प्रत्यक्ष भगवंतानी. तेथे रोग नव्हते, दारिद्र्य नव्हते, कुठला शत्रू तिथे नव्हता आणि कशाचं भय देखील तिथे नव्हतं. म्हणून सुतल लोक ही बळीराजाला दिलेली शिक्षा नव्हती, तर तो बळीराजाला दिलेला भगवंतांचा प्रत्यक्ष विशेष प्रसाद होता. परंतु भगवंतांची कृपा बळीराजावरची इथेच नव्हती थांबली. भगवान त्याला पुढे म्हणाले, बळीराजा, पुढील सावर्णी मन्वंतरामध्ये तुला इंद्रपद प्राप्त होणार आहे. हा अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. ज्या इंद्राचे राज्य बळीराजाने जिंकले होते, त्याच इंद्रपदाचा तो भविष्यामध्ये अधिकारी होणार होता. यावरून भगवंतांचा न्याय किती अद्भुत आहे हे आपल्याला दिसून येते. भगवान भक्तांकडून काहीतरी हिरावून घेतात, तेव्हा त्यापेक्षाही जास्त त्याला काहीतरी देत असतात. आता याहून मोठे वरदान भगवंतानी त्याला दिलेले आहे, ते कोणते? भगवंत म्हणाले, हे मी श्रीमद भागवतामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. ही कथा कदाचित आपल्याला सगळ्यांना आठवली असेल. भगवंत म्हणाले, बळी, मी स्वतः तुझ्या दारावर रक्षक म्हणून उभा आहे. कल्पना करा,
ज्याच्या दर्शनासाठी ब्रह्मा, शिव, नारद हे सगळे देवता आतुर असतात, ते स्वतः नारायण एका भक्ताच्या दारावर रक्षक पहारेकरी म्हणून उभे राहणार होते. भक्तीच्या ह्याच्यापेक्षा मोठं फळ काय असणार आहे हो? जी भगवंतांची भक्ती त्यांनी केलेली होती, त्या भक्तीचं फळ अजून काय त्याला मिळायला पाहिजे होतं. याच कारणामुळे वामन अवतार हा केवळ देव आणि दैत्य संघर्षाचा प्रसंग नाही, ही कथा आहे एक भक्त आणि भगवंत यांच्या दिव्य प्रेमाची. पुढे काही पुराणामध्ये एक सुंदर प्रसंग कथा स्वरूपामध्ये सांगितला जातो. हा हा प्रसंग मी आपल्याला श्रीमद भागवत महापुराणाच्या कथनाच्या वेळेला सांगितलेला होता, की भगवान विष्णू सुतल लोकामध्ये बळीराजाच्या जवळ राहायला लागले वैकुंठामध्ये. त्यामुळे ते तिथेच राहिलेले होते आणि वैकुंठामध्ये माता लक्ष्मी एकट्या होत्या. त्यांना तो विरह जाणवायला लागला. मग त्यांनी नारदांना विचारले की भगवान कुठे आहे. त्याला नारदांनी सांगितले सुतल लोकामध्ये भगवंत बळीराजाच्या द्वारावर प्रवेशद्वारावर द्वारपाल म्हणून उभे आहेत. त्यावेळेला त्या सुतल लोकामध्ये गेल्या. सुतल लोकामध्ये त्यांनी रूप बदलून बळीराजाला सांगितले की मी तुझी बहीण म्हणून तुला राखी बांधणार आहे. आणि राखी बांधून त्यांनी बळीराजाला भाऊ मानले. बळीराजाने प्रसन्न होऊन विचारले की तुला काय पाहिजे, मी आता तुला बहीण बांधलेली आहे, तू मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितले, माता लक्ष्मी म्हणाल्या की मला माझे पती जे द्वारपाल म्हणून तुझ्या दारावर उभे आहेत बंधो, ते पती माझे मला तू परत कर. ते मला माझ्या वैकुंठामध्ये परत माझ्या जवळ पाहिजे आहेत. असा तो खूप सुरेख प्रसंग आहे. काही पुराणांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे असे सांगितले जाते. मला तरी कुठे दिसले नाही ते पुराणामध्ये. श्रीमद भागवतामध्ये पण आहे. आणि त्याच बरोबर काही कथाकार कीर्तनकार अतिशय रंगवून हा प्रसंग सांगतात. त्यामुळे हा प्रसंग ऐकताना पण खरेच खूप छान वाटते. या प्रसंगातून आणि ज्यावेळेला हे मागितले त्यावेळेला एकाही क्षणाचा विलंब न करता बळीराजाने ती विनंती मान्य केली. या प्रसंगातून बळीराजाच्या विशाल हृदयाची आणि त्याच्या भगवत भक्तीची प्रचिती येते. तो केवळ दानवीर नव्हता, तर तो त्यागवीर देखील होता. आजही अनेक भागांमध्ये बळीराजाचे स्मरण केले जाते. केरळ मधला प्रसिद्ध ओणम सण आता आपल्याला आठवत असेल. ओणम सणाबद्दल आपण प्रत्येक जणांनी ऐकलेलं आहे. आपल्याला पूर्ण त्याची काय परंपरा आहे किंवा प्रकार काय आहे आपल्याला माहित नाही, पण आपण ऐकलेलं निश्चित आहे. तर हा सण बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तेथील श्रद्धेनुसार या दिवशी बळीराजा प्रजेला भेटण्यासाठी म्हणून पृथ्वीवर येतो. म्हणजे सुतल लोकातून तो पृथ्वीवर येतो अशी केरळ मधली परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये दिवाळी नंतर येणाऱ्या बलिप्रतिपदेला लोक आजही प्रेमाने म्हणतात इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ. या एका वाक्यातच आपल्याला समजून येते की न्याय, समता, समृद्धी आणि लोककल्याणकारी राज्याची संकल्पना यामध्ये दडलेली आहे. बळीराजा आजही लोकांच्या हृदयामध्ये जिवंत आहे. कारण त्याने सत्ता मिळवली म्हणून नाही, तर त्याने सत्ता गमावूनही धर्म सोडला नाही. म्हणून महाबली राजा हे केवळ पुराणातलं पात्र नाहीये, तर तो आदर्श नेतृत्व, दानशूरता, सत्यप्रियता, वचन पालन आणि समर्पण याचं खूप मोठं उदाहरण आहे. वामन अवताराची कथा इथेच संपते असे अनेकांना वाटते, परंतु प्रत्यक्षात यानंतरच तिचा खरा अर्थ सुरू होतो. कारण ही केवळ देव आणि दैत्य यांच्या संघर्षाची कथा नाही, तर प्रत्येक मनुष्याच्या अंतर्मनामध्ये घडणाऱ्या आध्यात्मिक प्रवासाची ही कथा आहे. हा प्रवास आहे अहंकाराकडून नम्रतेकडे जाणारा, मालकी भावाकडून समर्पणाकडे जाणारा, शक्तीकडून भक्तीकडे जाणारा आणि देहाभिमानाकडून
ईश्वराकडे जाणारा. भगवंतानी बळीराजाला 3 पावले भूमिका मागितली, फक्त 3च पावले भूमिका मागितली. ते तर संपूर्ण विश्वाचे स्वामी होते. त्यांच्या त्यांना भूमीची काय गरज होती? ते तर संपूर्ण विश्वाचे मालक होते. पण या 3 पावलाच्या मागचे रहस्य काय आहे? अनेक आचार्यांनी याचे खूप सुंदर वर्णन केलेले आहे, सुंदर विवेचन केलेले आहे. ते त्यांच्याच पद्धतीने मी आपल्या समोर फक्त मांडण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक आचार्यांच्या मते काय आहे की पहिलं पाऊल म्हणजे भौतिक जग. मनुष्य आयुष्यभर काय करतो? धन, संपत्ती, घर, कुटुंब, पद, प्रतिष्ठा आणि यश मिळवण्यासाठी धडपडत असतो. हे झालं पहिलं पाऊल. दुसरं पाऊल म्हणजे काय? मन, बुद्धी आणि अहंकार. बाहेरचे जग जिंकणे खरं पाहिलं तर खरं सोपं आहे, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणं अत्यंत कठीण आहे. म्हणून हे दुसरं पाऊल. आणि तिसरं पाऊल म्हणजे काय? तर संपूर्ण आत्मसमर्पण. ज्या क्षणी मनुष्य मी आणि माझं हा भाव सोडतो, त्या क्षणी तो भगवंतांच्या जवळ जातो, अधिक अधिक भगवंतांच्या जवळ जातो. म्हणूनच बळीराजाने आपले मस्तक भगवंतांच्या चरणी अर्पण केलं. त्याने केवळ डोकं झुकवलं नाही, मस्तक झुकवलं नाही भगवंतांच्या समोर, तर त्याने स्वतःचा अहंकार भगवंताच्या चरणावर अर्पण केला. म्हणूनच भगवंतांनी त्याला शिक्षा नाही केली, तर त्याच्यावर कृपा केली. याच ठिकाणी, याच 3 पावलामध्ये भगवंतांच्या श्री वामन अवताराचा सगळ्यात मोठा संदेश आपल्यासाठी दडलेला आहे. भगवंतांनी बळीराजाकडून 3 पावले फक्त जमीन घेतली नाही, तर त्यांनी त्याच्याकडून त्याचा अहंकार घेतला आणि त्यांनी त्याचा अहंकार भगवंतांना दिला. म्हणून भगवंतांनी त्याच्यावर एवढी मोठी कृपा केली. आजच्या काळामध्ये आपण बघायला लागलो, तर माणूस शिक्षण, पैसा, सत्ता, समृद्धी, सामाजिक स्थान आणि ज्ञान मिळवत जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला त्याला मिळतात, त्यावेळेला त्याच्या मनातला एक एक गोष्टी बरोबर त्याचा अहंकार त्या त्या पटीने वाढायला लागतो. काहींना आपल्या पदाचा प्रचंड अभिमान असतो, काहींना संपत्तीचा असतो. हे तर आपण नेहमी बोलण्यामध्ये पण आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात. कोणी त्यांच्या पदाच्या गर्वाने मी अमुक पदावर आहे हे गर्वाने सांगायला लागतात. कोणी त्याच्या संपत्तीचं प्रदर्शन करून आमच्याकडे इतकी संपत्ती आहे, इतकी संपत्ती आहे, हे नेहमी अहंकाराने गर्वाने सांगायला लागतात. काही काही अति हुशार असतात, प्रचंड हुशार असतात, तर त्यांना ज्ञानाचा अहंकार झालेला असतो. त्यामुळे ते प्रत्येकाला, समोरच्याला, तुला काही कळत नाही, मला जेवढं माहिती आहे, मला जेवढं ज्ञान आहे, त्याच्या 1% पण तुला नाही, असं वारंवार समोरच्याला ते जाणवून देऊन आपल्या ज्ञानाचा अहंकार ते दाखवायला लागतात. काही ना ह्या अशा गोष्टींचा प्रत्येकाला अहंकार असतो. परंतु वामन अवतार शिकवतो की अहंकार कितीही सूक्ष्म असला तरी तो ईश्वर प्राप्तीच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा असतो. बळीराजा अधर्मी नव्हता, तो दानशूर होता, न्यायप्रिय होता, भक्तवत्सल होता, प्रजावत्सल होता. तरी सुद्धा भगवंतांना त्याच्याकडे जावे लागले, कारण भक्ती आणि अहंकार एकत्र राहू शकत नाही. तुम्ही हे अजून पण बघू शकता. अहंकारी लोकांच्या मनामध्ये देवाच्या बद्दल खूप कमी श्रद्धा असते, देवाचं ते फार कमी करतात. आणि जिथे भक्ती असते, जिथे श्रद्धा असते, तिथे अहंकार खूप कमी असतो. पूर्णपणे नाही म्हणत मी की अहंकार नसतो, असं कमी असतो. जसा बलिराजाच्या मनामध्ये सूक्ष्म अहंकार होता तसा असतो. पण ज्यांच्यामध्ये प्रचंड अहंकार असतो, कुठल्या ना कुठल्या, जसं मी आता आपल्याला सांगितलं, संपत्ती, ज्ञान, सत्ता, पद, ज्या गोष्टीचा अहंकार असतो, त्यांच्या मनामध्ये देवाच्या बद्दल खूप कमी जागा असते. नसते म्हणायलाच हरकत नाही, असे आपण नाहीच असे म्हणू शकतो आपण.
जिथे मी नाहीसा होतो, जिथे माझे नाहीसे होते, तिथे भगवंत स्वतः प्रगट होतात. वामन अवतारामध्ये भगवंतांनी बटूचे रूप का घेतले, यामागे पण एक खूप मोठा अर्थ आणि तत्वज्ञान दडलेलं आहे. भगवान जर भगवंतांनी ठरवलं असतं, तर त्यांनी सुदर्शन चक्राने एका क्षणात बळीराजाचा वध केला असता आणि सगळे राज्य ते परत घेऊ शकले असते. इंद्रांचे वैभव त्यांना ते परत करू शकले असते. परंतु त्यांनी तसं केलं नाही. कारण बलाने जिंकलेला मनुष्य पराभूत होतो, पण प्रेमाने आणि ज्ञानाने जिंकलेला मनुष्य परावर्तित होतो. त्याचे विचार परावर्तित होतात. एखाद्या क्षणी, मी आता याचं एक आपण साधं उदाहरण गेलं, की आपण धाकधपटशा दाखवून आपण एखाद्याला जिंकलो, की आता एखाद्या व्यक्तीच्या रागाला किंवा त्याच्या ज्या काही त्याच्या हातामध्ये सत्ता आहे, याला घाबरून एखादा माणूस पराभूत होतो किंवा आपला पराभव स्वीकार करतो. नको बाबा, कुठे या माणसाच्या नादाला लागायचंय असं म्हणून तो साध्या भाषेमध्ये स्वतःला सरेंडर करून मोकळा होतो. पण त्यामुळे तो फक्त पराभूत झालेला असतो, पण त्या मनाने तो पराभूत झालेला नसतो. मनामध्ये त्याच्या राग, द्वेष हा तसाच राहिलेला असतो. बाहेरून तो दाखवू शकतो, कारण तो जास्त प्रतिकार करू शकत नसतो, म्हणून त्याच्या होयला होय मिसळत तो गप्प बसतो. पण हीच जर गोष्ट तुम्ही प्रेमाने आणि त्याला समजावून सांगून, ज्ञानाने त्याला समजावून सांगून, प्रेमाने समजावून सांगून तुम्ही त्या व्यक्तीला जर जिंकलं, त्याचं मन जर जिंकलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला जाणवण्या इतकं त्याच्या विचारामध्ये आणि त्याच्या मनामध्ये परिवर्तन घडतं. पण जबरदस्तीने तुम्ही ज्याला जिंकता, त्याच्या मनामध्ये परिवर्तन होत नाही आणि त्याच्या विचारामध्ये पण परिवर्तन होत नाही. तो नाईलाजाने फक्त तुमच्यासाठी म्हणून प्रत्येक गोष्ट होय म्हणत असतो. पण तिथेच तुमचं प्रेम आणि ज्ञान जर तुम्ही वापरलं, तर तो पूर्णपणे परावर्तित मनानी, विचारांनी होऊ शकतो. नरसिंह अवतारामध्ये भगवंतांनी हिरण्यकश्यपूचा वध केला, कारण तेथे दुष्टाचा नाश करणे आवश्यक होते. पण वामन अवतारामध्ये भगवंतांना फक्त बळीराजाचे हृदय परावर्तित करायचे होते. त्याला त्याचा वध नव्हता करायचा, त्याच्या हृदयामध्ये असलेला अहंकार मिटवायचा होता आणि हृदयामध्ये भक्ती भावना जास्त होती त्याच्या मनामध्ये, पण तेवढ्या सूक्ष्म अहंकाराने तेवढी जागा व्यापलेली होती, तेवढी पण भगवंतांना नको होती. तो सूक्ष्म अहंकार देखील बाजूला काढून त्या जागेत पण त्यांना ती भक्ती भावना निर्माण करायची होती. आणि म्हणून भगवंतांनी वामन अवतार घेतलेला होता. वामन अवतारामध्ये त्यांनी बळीराजाचे हृदय जिंकले, कारण तेथे नाशाची नाही तर परिवर्तनाची गरज होती. म्हणून वामन अवतार हा शक्तीपेक्षा, बुद्धीचा, युद्धापेक्षा संवादाचा आणि विजयापेक्षा परिवर्तनाचा अवतार मानला गेला आहे. या कथेमध्ये शुक्राचार्यांना देखील अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मगाशीच मी आपल्याला सांगितलं की ते खलनायक नाही, त्यांनी गुरुधर्म पाळलेला आहे. प्रत्येक जण या कथेमध्ये कोणीही खलनायक नाहीये. शुक्राचार्यांनी आपल्या शिष्याच्या हितासाठी त्याला सावध केले, त्याने त्यांचा गुरुधर्म पाळला, त्यांना राग आला म्हणून त्यांनी त्याला शाप दिला, हा भाग वेगळा. यामुळे कसे की या कथेमध्ये कोणीही खलनायक नाही. प्रत्येक जण या कथेमधला आपापल्या धर्मानुसार वागत होते. यातून आधुनिक काळासाठी एक खूप मोठा धडा मिळतो आपल्याला. अनेकदा जे लोक आपल्याला थांबवतात, विरोध करतात, सावध करतात, ते आपले शत्रूच असतात असं नाही. बऱ्याच वेळेला आपण कधी कधी एखाद्या व्यक्तीला आपण म्हणायला जातो, अरे नको करू ना, हे नाही, योग्य नाही, आता नको करू, तू नंतर कर. किंवा एखादी गावाला जाणं असतं किंवा एखादी गोष्ट करायची असती, एखादा त्यांनी काहीतरी बिझनेस सुरू करायचा असतो त्याला, किंवा एखादी नोकरी सोडून ही नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीमध्ये जायचं असतं. अशा अनेक गोष्टी असतात. पण आपण त्याला एखाद्या व्यक्ती आपल्याला किंवा आपण कोणाला म्हणतो की आत्ता नको करू, थांब जरा, काही काळ जाऊ देत आणि त्यानंतर कर.
पण त्या क्षणी त्या व्यक्तीला काय वाटत असतं, ही नक्की माझी शत्रू आहे. माझा माझा वाईटाचा विचार करते. माझं आता चांगलं होणार आहे. मला या कंपनीतून त्या कंपनीत जाताना मला पॅकेज चांगलं मिळणार आहे किंवा मला व्यवसाय वाढवायचा आहे, तर तिथे मला अजून जरा जास्त पैसा मिळेल. पण ही व्यक्ती माझा शत्रूसारखं मला थांबवत आहे. तर प्रत्येक वेळेला ती शत्रूच असते असं नाही. कधी-कधी सांगणारी व्यक्ती हिताचा विचार करून तुम्हाला सांगत असते. तुमचे हितैषी असतात. ते तुमच्या हिताचा विचार करून तुम्हाला ते सांगत असतात. म्हणून प्रत्येक विरोधकाला मी असंही म्हणत नाही, की सगळे विरोधक सगळे चांगलेच असतात, असंही नाही. पण प्रत्येक विरोधकही तुमचा शत्रू असतो असं नाही. त्यामुळे जर तुम्हाला खरंच कोणी विरोध केला, तुम्हाला जर असं जाणवायला लागलं, की नाही यार याच्या विरोधामध्ये काहीतरी आपल्यासाठी म्हणून चांगली गोष्ट आहे, तर त्यावर आवर्जून विचार करा. पण याचा अर्थ असाही नाही, की सगळेच विरोधक म्हणजे तुमचे हितैषी असतात. नाही. सगळेच विरोधक हितैषी नसतात. काही ते खऱ्या अर्थाने तुम्हाला त्रास देण्यासाठी किंवा तुमचं चांगलं होऊ नये म्हणून देखील तुम्हाला विरोध करत असतात. फक्त हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. वामन अवतारातला आणखीन एक मोठा संदेश म्हणजे आहे वचन पालन. बळीराजाला माहित होते, की आपल्या वचनामुळे आपले राज्य जाणार आहे. गुरूंचा विरोध आपल्याला पत्करावा लागणार आहे. गुरूंच्याकडून शाप मिळणार आहे. तरीही त्याने आपला शब्द मोडला नाही. आजच्या काळामध्ये माणूस करार बदलतो, वचने विसरतो, परिस्थितीनुसार भूमिका बदलतो. हे तर आपण म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी मी अशा लिहितीये, इथे साधारण एक आजूबाजूला जे घडतं किंवा बघतो, यातून मला हे सहज सुचतं आणि मग त्यानुसार मी अशी उदाहरणं देते, की असं होत असतं. कलियुगामध्ये माणूस करार बदलतो. आपण एखादं काही ठरवलेलं असतं, कोणाची अग्रीमेंट होतो, काहीतरी 2 पार्टनरचं वगैरे असं काही काळानंतर त्याच्यातून छोट्या-छोट्या काहीतरी गोष्टी काढून वगैरे ते करार मोडला जातो. वचने विसरतात. एकमेकाला वचन दिलेलं असं नाही मी असं करेन, तसं करेन. काळानुरूप फायदा संपला किंवा काही गरज नाहीये म्हणलं की ते वचन विसरलं जातं. परिस्थितीनुसार भूमिका बदलते. कधी खूप तुमच्या जवळचे असतात, ते तुमचे विरोधक होतात किंवा तुम्हाला काही दिवस तुमच्या अगदी खूप घनिष्ठ आहेत म्हणून सांगितलेले असतात. ते नंतर तुमचे घनिष्ठ बनत नाही, ते तुमच्या शत्रू बनतात. अशी परिस्थितीनुसार भूमिका बदलत जाते. पण बळीराजा तुम्हाला हेच शिकवतोय, की माणसाची खरी ओळख त्याच्या संपत्तीने नाही. हे मात्र कितीही प्रयत्न केला तर आपण हे नाही करू शकत कलियुगामध्ये. आजही कलियुगामध्ये ज्याच्याकडे पैसा जास्त आहे, तो खूप चांगला माणूस किंवा चांगली व्यक्ती म्हणून ओळखली जाते. भले त्याच्यामध्ये सगळे दुर्गुण भरलेले असले, तरी त्या पैशाला अत्यंत कलियुगामध्ये महत्व दिले जाते. पण बळीराजा तुम्हाला सांगतोय, की माणसाची खरी ओळख त्याच्या संपत्तीने होत नाही, तर त्याच्या शब्दाच्या किमतीने होते. एक काळ असा होता, की राजांचे शब्द हेच करारपत्र असायचे. म्हणजे राजांनी शब्द दिला ना, कुठेही लिखापडी नसली तरी चालायची. त्यांनी शब्द दिला, संपलं. म्हणून आजही हजारो वर्षानंतर बळीराजाचे नाव आदराने घेतले जाते. वामन अवताराचा आणखीन एक सुंदर संदेश म्हणजे समाधान. भगवंतानी फक्त 3 पावले जमीन मागितली. त्यांना संपूर्ण विश्व एका क्षणात मिळू शकले असते. तरी त्यांनी संतोषाचा आदर्श ठेवला. आज माणसाकडे पूर्वीपेक्षा अधिक सुविधा आहेत. अधिक पैसा आहे, अधिक समाधान आहे. पण तितक्या पटीमध्ये त्यांचे समाधान कमी होत चाललेले आहे. एक घर मिळाले की दुसरे घर, एक गाडी मिळाली की दुसरी गाडी, एक पद मिळाले की दुसऱ्या पदाची अपेक्षा. भगवान वामन शिकवतात आपल्याला, की सुख संपत्तीत नाही, तर सुख समाधानामध्ये आहे. या कथेमध्ये आणखीन एक गूढ संदेश म्हणजे मालकी भावाचा त्याग. आज माणूस म्हणतो, आज कधी आपण बोलण्यात कोणाच्याही बोलण्यामध्ये भाव बघा. माझे घर, माझा व्यवसाय, माझी मुले, माझी संपत्ती, माझी कीर्ती, माझं माझं माझं, हा जो भाव असतो प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये, त्याबद्दल श्री वामन अवतार आपल्याला सांगत आहेत.
आपण या जगाचे मालक नाहीत. आपण केवळ विश्वस्त आहोत. काही ठराविक काळापुरते भगवंतांनी आपल्याला पृथ्वीवर पाठवलेले आहे. मी सांगतोय ना, मला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला मी तुला इथून हलवणार आहे. माझी इच्छा आहे तोपर्यंत तू हे फक्त सांभाळण्यासाठी मी तुला पाठवलेलं आहे. याचा तू मालक नाहीस. तात्पुरता तू राखणदार आहेस या सगळ्या गोष्टीचा. तुला राखण करण्यासाठी म्हणून मी पाठवलेला आहे. तू राखण करतोयस म्हणून त्याचा उपभोग तुला घ्यायचा आहे, पण तू याचा अधिकारी नाहीस. जन्मताना आपण काहीच घेऊन नाही आलेलो आणि मृत्यूच्या वेळेला पण आपण काहीच घेऊन जाणार नाहीयेत. मग मधल्या काळामध्ये, जन्म आणि मृत्यूच्या या मधल्या काळामध्ये हे माझं, मी, माझं, मला, माझ्यामुळे हा अभिमान कशासाठी येतोय? आता हे सांगणं खूप सोपं आहे. सांगताना, प्रवचन करताना, कथा सांगताना हे सगळं सांगितलं जातं, पण हे अवलंबताना खरंच खूप अवघड जातं. पण मला असं वाटतंय की जर प्रत्येकाने असा थोडासा शांतपणे विचार केला आणि मी, माझी, मला ही प्रवृत्ती सोडून जर आपण आपलं म्हणून ठरवून वागायचं ठरवलं, तर थोडंफार तरी फरक पडेल ना आपल्यामध्ये. पूर्ण नाही पडणार. मी पण नाही अपेक्षा करत की पूर्ण फरक पडायला पाहिजे किंवा पडेल. एकदम आपण सत्संगाच्या मार्गाला जाऊ, आता हे सगळं निरर्थक आहे, आता मला याच्यामध्ये काही अर्थ नाही वाटत आहे वगैरे वगैरे, नाही. इतक्या लवकर नाही शक्य होत. याला वर्षानुवर्षाची तपस्या पाहिजे, वर्षानुवर्षाची मनाची तयारी झाली पाहिजे. त्यावेळेला कुठेतरी हे तयार होतं. हे आत्ता लगेच आपण करायला लागलोय, पी हळद हो गोरी, असं होत नसतं. त्यासाठी आपण आजपासून जर संकल्प केला की जसं भगवंतानी आपल्याला सांगितलेलं आहे की तू विश्वस्त आहेस, तू मालक नाहीयेस या सगळ्या गोष्टीचा. हे जे काही तुझं सगळं वैभव आहे, ऐश्वर्य आहे, पद आहे, हे सगळं मी दिलंय तुला. फक्त हे तुला राखण करायचं आहे. ज्या क्षणी मला वाटेल की आता बस तुला नाही येत इथे ठेवायचं, इथून तुला उचलबांगडी करायची आहे, एक तर मी माझ्याजवळ तुला घेईन, नाही तर मी दुसरीकडे कुठेतरी पाठवेन. दुसरीकडे म्हणजे कुठल्या दुसऱ्या जन्मामध्ये. त्यावेळेला आपण तिथून जाणार आहोत ना, त्यावेळेला काय होणार आहे? हे आपल्याबरोबर तर येणारच नाही. बळीराजाने शेवटी हे सत्य ओळखले आणि म्हणूनच तो भगवंतांच्या कृपेचा अधिकारी झाला. आणि आपण हे ओळखत नाहीये म्हणून आपल्यावर भगवंतांची कृपा होत नाहीये. यश पचवणे हे देखील एक साधना आहे. खूप सुंदर काही काही गोष्टी थोड्याशा विचार करून मी लिहिलेल्या आहेत, कारण मला असं जाणवतं बऱ्याच वेळेला, म्हणून मी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. अपयश अनेक लोकांना सहन होत नाही, कारण नुकत्याच काही घटना ज्या आपण पेपरमध्ये, बातम्यांमध्ये वाचतोय किंवा ऐकतोय, त्यावरून मी थोडेसे काही पॅरेग्राफ बनवलेले आहेत. पण यश सहन करणे कठीण असते. यश देखील सहन डोक्यात जाऊ देऊ नका. आपले पूर्वज आपल्याला म्हणायचे, यश डोक्यात नाही जाऊ द्यायचं, पाय जमिनीवर राहिले पाहिजेत. ही म्हणी असायच्या. या म्हणींच्या मागे अर्थ होता. यश सहन करणे, तुम्हाला यश मिळालं की तुमच्यामध्ये अहंकार, गर्व येतोच. अपयश आलं की माणूस कोलमडतो, सर्वार्थाने कोलमडतो. म्हणून दोन्हीचीही तयारी तुम्हाला ठेवावी लागते. बळीराजा युद्धात हरला नव्हता, तो यशामुळे निर्माण झालेल्या सूक्ष्म अहंकाराच्या परीक्षेमध्ये उभा राहिलेला होता. आज व्यवसाय, राजकारण, समाजकारण, अध्यात्म, कला आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळाल्यानंतर नम्र राहणे हीच खरी आपली आता कलियुगातली तपश्चर्या आहे. जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि तरीही तुम्ही नम्र राहिलात, तर मात्र तुम्ही तपश्चर्या जी भगवंतानी तुमची परीक्षा घेतली किंवा तुमच्या आतून एक तपश्चर्या चालू होती, त्या तपश्चर्येमध्ये तुम्ही खरे उतरलेले आहात. भगवंतानी बळीराजाला सुतल लोक दिला, भविष्यामधले इंद्रपद पण दिले आणि स्वतःला त्याच्या दारावर उभे केले, द्वारपाल म्हणून. यावरून एक आध्यात्मिक नियम आपल्याला समजतो की भगवंत भक्ताकडून काहीही जे काही घेतात, भगवंत भक्ताकडून जे काही घेतात, तेव्हा त्याच्या अनेक पटीने ते तुम्हाला देतात. फक्त ते तुम्हाला लक्षात नाही येत. भगवंताने तुम्हाला दिलेलं खूप असतं, पण ते प्रत्येक वेळेला तो एक अहंकार असतो ना, माझ्यामुळे मिळाले,
माझ्या माझ्या ह्याच्यावर बळावर मी मिळवलेलं आहे. माझी ताकद होती तेवढी, माझी बुद्धी होती म्हणून मला मिळालं. पण हे तसं बघितलं तर हे भगवंतानी तुम्हाला दिलेलं असतं. कधी कधी जीवनामधून एखादी आपल्या गोष्ट निघून जाते. ती आपल्या अशा घटना घडतात. एखादा व्यवसाय पूर्णपणे बंद पडतो आपल्या हातातून. एखादी संधी येते आणि अगदी आपल्याला असं वाटतं की आता होणार बाबा, हे सगळं काम मला पाहिजे तसं होणार, आणि ती संधी हातातून निसटून जाते. आता थोडंसं हे तरुण पिढीच्या साठी म्हणून मी उपदेश करते. आता या श्रोत्यांमध्ये मला वाटतं तरुण पिढी फार कमी आहे, नाही मध्येच म्हणायला हरकत नाही. बहुतेक सगळे आपण साठीच्या पुढचे श्रोते आहोत यामध्ये. पण एखादा जर तुमच्या घरातल्या तरुण पिढीला जर हा एवढाच पॅरेग्राफ तुम्ही ऐकवला, तर मला वाटतं त्यांना थोडंसं जरा त्यांच्या काळासाठी सोपं जाईल. एखादा व्यवसाय, कधी व्यवसायामध्ये नुकसान होतं, व्यवसाय बंद पडतो. एखादी संधी असते, त्यांना कुठे परदेशात जायचं असतं किंवा एखादा ही नोकरी सोडून ती नोकरी धरायची असते, पण ती संधी हातातून निसटून जाते, काही कारणाने निसटून जाते. एखादं त्यांचं प्रमोशन असतं, ते प्रमोशन त्यांच्या हातातून निसटून जातं. एखादं त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन सुरू असतात, मी असं करेन, मी तसं करेन, योजना चालू. ती योजना त्यांची ढेपाळते, काही कारणाने ढेपाळते. किंवा बरेच जण स्वप्न बघतात. अनेक स्वप्न असतात. आपण पण आपल्या तरुणपणी वगैरे अशी स्वप्न बघितलेली. मला घर बांधायचंय किंवा मला इथे घर घ्यायचं आहे, मला तिथे घर घ्यायचंय, माझा बंगला असेल. अनेक स्वप्न असतात. म्हणजे मी एक उदाहरण देते स्वप्नांचं. स्वप्न असतं, ते अपूर्ण राहतं. या सगळ्या गोष्टी अपूर्ण राहतात. त्यावेळेला आपण दुःखी होतो. म्हणजे आपल्या तरुणपणात पण आपण यातून गेलेलो आहोत. त्यावेळेला पण आपण दुःखी झालेलो. नंतर आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या त्यावेळेला आपल्या लक्षात आलं का, ती गोष्ट त्यावेळेला नाही मिळाली, पण नंतर आपल्याला भरभरून मिळालेलं आहे. तसंच या तरुण पिढीच्या बाबतीमध्ये पण मी म्हणतेय, त्यावेळेला आपण दुःखी होतो, खचून जातो. पण हे खचून जायला नकोय. हा मुद्दाम पॅरेग्राफ तुमच्या घरातल्या तरुण पिढीला अवश्य ऐकवा. वामन अवतार सांगतो, कदाचित भगवान आपल्याला अधिक मोठ्या कृपेसाठी म्हणून तयार करत असतो. म्हणून संकट आलं म्हणून भगवंतांवरची श्रद्धा सोडू नका. जीवनामध्ये अनेक वेळेला एखादी छोटी घटना, एखादा साधासा माणूस, एखाद्या साध्या माणसाने दिलेला एक छोटासा सल्ला किंवा एखादा काहीतरी तुम्हाला कोणीतरी म्हणतं, अरे जा पुढे, हे कर, मग हे होते की नाही. म्हणजे हा थोडासा तुम्हाला ढकललेला असतं, पुढे जा रे, कर रे, काही होत नाही रे, कर ग, होऊन जातं, आरामात होईल बघ तुझ्याकडून. म्हणजे हलकस तुम्हाला पुढे पुश केलेलं असतं कोणीतरी. हा हे सगळं प्रत्यक्ष भगवंतांच्या भगवान वामन रूपाने आलेलं असतं. सुरुवातीला हे सगळं लहान वाटतं, कारण वामन अवतार पटू होता. हे तुम्हाला सगळं छोटस वाटेल. काय एवढं विचार करायचंय, तिने काय सल्ला, त्याने काय सल्ला दिलेला, त्यांनी काय होणार आहे. पण असं नसतं. सुरुवातीला तुम्हाला छोटस लहान वाटेल, पण नंतर हीच गोष्ट तुमचं सगळं आयुष्य बदलून टाकू शकते. अशा घटना आपण जर अवलोकन केलं आपल्या भूतकाळातलं, आपल्याला पण जाणवेल की अरे हो, त्यावेळेला असं झालं होतं. असं झाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये हे परिवर्तन आलं किंवा ही घटना घडली आणि मग नंतर माझी पूर्ण झेप वाढत गेली. मी पुढे वरवरपर्यंत जात गेले किंवा गेलो. कधी आठवून बघा. तुम्ही हा अध्याय झाल्यानंतर शांतपणे अवलोकन करून बघा आपल्या भूतकाळाचा स्ट्रगलिंग पिरियड आपला जो होता त्यावेळेला. नंतर तोच संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. म्हणून प्रत्येक व्यक्ती, आपल्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक योजना ही ईश्वरी संकेत असते, ईश्वराची योजना असते. कधीही कुठल्या गोष्टीकडे असेच हा शब्द वापरून दुर्लक्ष करू नका. अखेरीस वामन अवतार आपल्याला एक छान सत्य शिकवतोय. भगवंतांना तुमची संपत्ती नको आहे, त्यांना तुमचं घर नकोय, तुमचं राज्य नकोय, तुमचं ऐश्वर्य, प्रसिद्धी, पद, काहीही भगवंतांना नकोय. भगवंतांना फक्त पाहिजे तुमच्या मनामध्ये जो अहंकार आहे ना, तुमच्या जीवनामध्ये जो अहंकार, गर्व आहे, तो फक्त भगवंतांना पाहिजे. भगवंत किती साधी गोष्ट मागतात आणि ती कशासाठी मागतात, तर फक्त तुमच्यासाठी मागतात. तुम्हाला अहंकार रहित करण्यासाठी, गर्व रहित करण्यासाठी. ज्या दिवशी मनुष्य आपल्या अहंकाराचे
तिसरे पाऊल भगवंतांच्या चरणावर अर्पण करणार आहे, त्या दिवशी त्याच्या जीवनामध्ये खरी भक्ती, शांती आणि खरं सुख प्रगट होणार आहे. म्हणूनच वामन अवताराचा सार एका वाक्यात, माफ करा, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी मी असं म्हणते की सार एका वाक्यात, मी परत आपल्या समोर नम्रपणे सांगते, भगवंतांचा कुठलाही अवतार एका वाक्यामध्ये सांगणं अत्यंत अवघड आहे. पण एक छोटासा प्रयत्न म्हणून मी करत असते. भगवंतांनी बळीराजाकडून 3 पावले भूमी घेतली नाही, तर त्यांनी त्याच्याकडून अहंकार घेतला आणि त्याला स्वतःची कृपा दिली. याच कारणाने वामन अवतार हा केवळ पुराणातला प्रसंग नाही, तर तो प्रत्येक मनुष्याच्या अंतर्मनामध्ये घडणाऱ्या आध्यात्मिक प्रवासाची शाश्वत गाथा आहे. आणि या प्रकारे आपण आज भगवंतांचा 5वा अवतार वामन अवतार इथे संपवत आहोत. हा भाग 2 भागामध्ये मला करावा लागला. अतिशय सुंदर भाग आहे हा. आपल्या अहंकाराला त्याग करावा, आपल्या अहंकाराचा आपल्याला त्याग करायचा आहे, हाच मतितार्थ इथे आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अहंकाराचा आणि गर्वाचा त्याग कराल, त्या दिवशी भगवंत कृपा त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यावर सुरू झालेली असेल. हेच या अध्यायातून, या अवतारातून आपल्याला समजलेले आहे. आजपासूनच आपण पण सगळेजण प्रयत्न करूयात. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु. भगवंतांच्या नामाचा आपण उद्यापर्यंत सतत जप करत राहूयात. आणि त्यानंतर मात्र आपण भगवंतांचा 6वा अवतार बघूयात. तो पण अवतार खूप सुरेख आहे, परशुराम अवतार, भगवान परशुराम अवतार. ओम नमो नारायणाय.